जशी हज यात्रा असते, सगळे मुस्लिम हजला जातात, सगळे मुस्लिम तिथं एकत्र येतात, ठीक आहे, तसंच हिंदूंचं काही असलं पाहिजे म्हणून कुंभमेळा, ठीक आहे, भरल्या जाते. आणि कुंभमेळा, ठीक आहे, हे सनातन धर्म जो आहे हिंदू धर्म त्याच्या, ठीक आहे, त्याच्या कल्पनेतून जन्माला आलेलं, ठीक आहे, हा कुंभमेळा आहे. पण कुंभमेळ्यात जिथं अमृताच्या घड्याचे थेंब पडले तिथंच भरल्या जाते. इथं 4 ठिकाणी पडले. एक प्रश्न माझ्या मनात आला, काही पृथ्वीच्या भोवताल राक्षस फिरत होते, एखादा ॲमेझॉनच्या जंगलात पडायला पाहिजे होता, ॲमेझॉन नदीच्या काठावर, म्हणजे आपल्याला ब्राझीलला जाता आलं असतं. एखादा थेंब हा मिसिसिपी नदीच्या काठावर पडायला पाहिजे होता, ठीक आहे, एखादा नाईल नदीच्या काठावर पडायला पाहिजे होता, म्हणजे आपल्याला इजिप्त फिरून येता आलं असतं आणि तिथल्याही नदीत तिथपर्यंत आपल्या हिंदू धर्माचा प्रसार झाला असता, ठीक आहे, हे माझं म्हणणं आहे. म्हणजे तुम्ही समजून घ्या मी का म्हणून राहिलो, का आपला धर्माचा प्रसार तिकडं बी झाला असता, हिंदू धर्माचे झेंडे तिकडं घालल्या गेले असते इजिप्तमध्ये, ठीक आहे, का त्यालाही माहीत पडलं असतं का असते कुंभमेळा बा. ते 2-4 थेंब तिकडं बी पडायला पाहिजे होते, ठीक आहे, या 4 ठिकाणाच्या व्यतिरिक्त.